भरलेली कारली करण्यासाठी इथे आपल्याला लहान कारली स्वच्छ धुवून घेतलेली आहेत, मध्ये छेद देऊन आतील बिया काढून घेणे आणि बिया काढून झाल्यानंतर चिमूटभर मीठ आपल्या कारल्यांना चोळून घेणे आणि ही सर्व कारली 10 ते 15 मिनटं पाण्यात भिजत ठेवणे। तर ही ते शेंगदाणे, भाजलेले तीळ आणि भाजलेले सुके खोबरे, तसेच आवडीनुसार आपल्याला इथे मसाला घ्यायचा आहे। सर्व साहित्य मिक्सर भांड्यामध्ये घ्यायचं आहे। शेंगदाणे, तीळ, खोबरे, चिंच, गूळ, कोथिंबीर, लाल तिखट, रंगासाठी तिखट, लसूण, तसेच हिंग। तर सर्व साहित्याचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। तसेच सविस्तर रेसिपी चॅनलवर अपलोड झाले, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, नक्की चेक करा। सर्व मसाला बारीक करून झाल्यानंतर कारल्यामध्ये भरणे आणि कढईमध्ये पळीभर तेल घालून कारली आपल्याला छान शिजवून घ्यायची आहेत। अशा प्रकारे नक्की ही भरलेली कारली तुम्ही करून पहा, अजिबात कडू लागणार नाही। रेसिपी आवडल्यास जास्तीत जास्त लाईक अँड शेअर करा आणि रेसिपी खरंच आवडली असल्यास चॅनल सबस्क्राईब करायला काय हरकत नाही। थँक्यू।